तर नमस्कार मित्रांनो, देव माणूस मधला भाग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, आमदारबाई देव माणसाला चांगलीच इंडिकेटर लावते. आता जामकरच्या डोक्यावर एवढा मोठा हात म्हटल्यावर तो पण मागे सरकत नाही आणि देवीसिंगच्या भंडाऱ्याचं सामान उचलायला जातो. आता देवीसिंग आमदारबाईशी बोलतो आणि कुच्ची स्माईल करायला लागतो, कारण त्यांनी सांगितलेलं असतं की तुमच्या बंगल्याच्या पाठीमागे एक झाड आहे, त्या झाडाखाली काय आहे ते बघा. खरं तर आमदारबाई पहिले त्याला उडून लावते, पण तो असं काय बोलत असतो किती पण घाबरते. देवीसिंग म्हणतो, अपर्णा तुझ्यासारखे खूप वाटी लावलेत, तू माझीशी पंगा घेतला, आता तुझी कशी बदनामी होते बघ. नाही तुला माझ्या पायाशी आणलं ना तर नाव देवीसिंग नाही. झाडाखाली खाणारे येतात. आमदारबाईचा पीए म्हणतो, यांनी मस्करी तर केली नसेल ना, आणि नाहीतर तुम्हाला घाबरवण्यासाठी तो हे सगळं करत असेल तर. आमदारबाई म्हणतात, तुम्हाला वाटतं ना तेवढा तो बाबा साधा नाहीये, मला अजिबात ही रिस्क घ्यायची नाहीये. आता आमदारबाईचे दोन माणसं खड्डा खांदत असतात. आता एक जण माती काढायला जातो, त्याच्या हाताला काहीतरी लागतं. आता तो एवढा घाबरतो की मागेच पडतो. आमदारबाई आणि पीएची पण होश उडतात. पीए म्हणतो, मॅडम अहो हे काय आहे. तेवढ्यात गाडीचा सायरन वाजतो आणि ती म्हणते, कोण आलंय. पीए म्हणतो, मॅडम मी बघतो. तर गेटच्या बाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबते. पीए पळत येतो आणि म्हणतो, मॅडम पोलीस आलेत बाहेर. आमदारबाई म्हणते, हे कसे आले इथे आणि ह्याच वेळेला. म्हणजे तो बाबा साधा सुद्धा नाही, खूप पोचलेला आहे आणि सांगते त्याला फोन लावा. देवीसिंग म्हणतो, हॅलो मॅडम बोला, मी तुमची काय मदत करू. नाही म्हणजे मला माहित होतं तुमचा मला फोन येणार. आता तुमच्या मनामध्ये शंका येत असेल हे कुणी केलं. अपर्णा म्हणते, हे सगळं तूच केलं ना. तो म्हणतो, काय मॅडम आता सगळं स्पष्टीकरण द्यायचं का. हां, आता पोलीस आत येण्याच्या पहिले मी एक करू शकतो, तुम्ही जामकरला मागे बोलवा, मी पोलिसांना मागे बोलवतो. आता अपर्णाकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो. ती लगेच जामकरला फोन करून सांगते, सगळंच थांबवा. जामकर म्हणतात, मॅडम काय झालं. ते म्हणते, हे बघा तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, जेवढं सांगितलं ना तेवढं करा. जामकर म्हणतात, ठीक आहे मॅडम. देवसिंग बाहेरून म्हणतो, काय जामकर साहेब, सांगितलं होतं ना आमच्या नका नादाला लागू, होऊ द्या भंडारा. पण नाही, तुम्हाला माझी परीक्षा घ्यायचीच असते. ठीक आहे, झालो मी परीक्षेत पास. जामकर म्हणतात, टेलर ह्यावेळेस तू सुटला, पण पुढच्या वेळेस नाही सुटणार आणि मी शोधून काढेल मॅडमने का मला फोन केला आणि का रद्द केलं. आता देवीसिंगला आठवतं, तो ड्रममधून साकेची डेड बॉडी काढतो आणि रात्री आमदारबाईच्या बंगल्यात जातो आणि तीच डेड बॉडी झाडाखाली पुरतो, कारण त्याला माहीत असतं की जामकर आणि आमदारबाई आपल्याला अडवणार आणि अपर्णा आपला आश्रम होऊच देणार नाही. आता देवीसिंग खेळला खूप मोठा डाव. आता साकेची डेड बॉडी समोर येते की आमदारबाई पण लंपास करतात. हे येणाऱ्या पुढील भागातच कळेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.